कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सुनबाईंनी आमचं लग्न मोडलं, आम्ही त्यांचा संसार मोडला। आम्हाला जे करायचं असतंय ते आम्ही करत आलोय आणि करत राहणार। हवं कळलं का तुम्हाला? कशाबद्दल? आधिपती आणि सुनबाई त्यांचं काय? त्या भुवनेश्वरीनं त्यांच्यात फूट पडायचा काही नवा मार्ग शोधलाय का? हाय का आता? अहो सारखा सारखा भुवीला कशापायी दोष देतायसा? माझं म्हणणं ऐकून तर घ्या। आई आई प्लीज, जे काय ते लवकर सांगा ना। माझी मनस्थिती ठीक नाही आहे आई, मला एवढ्यानं टेन्शन येत आहे आता। नका काळजी करू, आता समजा चांगलंच होणार आहे बघा। कसं चांगलं होणार आहे? अक्षरा जोपर्यंत घरात परत येत नाही ना तोपर्यंत या घरात काही चांगलं घडणार नाहीये। येईल ती लवकर घरात। कशी येणार? कशी येणार? हा अधिपती साधं भेटायला तयार नाही तिला, कशी येणार ती? भेटले की दोघं। काय? हाय काय सांगता? अक्षरा अधिपती भेटले? हा मग दोघांचं बोलणं बी झालं। आई खरं सांगते ना? हा, मी कशापायी खोटं सांगू? आई काय काय बोलणं झालं त्या दोघांच्यात? त्यांचं भांडण मिटलं? नाही म्हणजे अजून नीट बोलणं झालं नाही, पण होईल। आणि भांडण बी मिटल बघा। तुम्ही अजिबात काळजी करू नका। आधिपतीला मी समजावलं आहे, तो म्हणलाय मी पुण्यांदा भेटणार आणि तिला घरला घेऊन येणार। सकाळी सकाळी खूप छान बातमी दिली तुम्ही। आता फक्त अक्षरा लवकरात लवकर घरात परत येऊ दे बस। देवाकडे एवढीच प्रार्थना आहे माझी। तथास्तु। नका काळजी करू। आता तुमच्या पोरांनाच मनावर घेतले ना व, समजा ठीक होणार। आई आई हेच त्यानं करावं अशी अपेक्षा होती माझी, आणि हे त्याला कुणीतरी समजावून सांगायला हवं होतं, कुणीतरी मोठ्यांनी, आणि तुम्ही ते काम केलं। आई थँक्यू सो मच। खरंच हे खूप खूप मोठं काम केलं तुम्ही। म्हणजे मी त्याला समजावायचा प्रयत्न केला होता पण तो माझा ऐकत नाही, तुम्हाला माहिती आहे। तुम्ही समजावलं म्हणून हे सगळं झालंय। आई यापुढे सुद्धा त्याला असंच वेळोवेळी समजावत राहा तुम्ही। वय वय, कारण मला बी सुनबाई घरला परत यायला हवीच आहे की नाही? हा, होईल समजा ठीक। अक्षू ऐक ना। आई अक्षरा, अगं का टाळाटाळ करतेस? अगं नाही, मी टाळाटाळ नाही करत आहे आई। अगं पण मग आपल्याला दवाखान्यात जायचंय, सोनोग्राफी करायची। सगळं करू। अक्षू कधी? आई करू, आता लगेच नाही करायचंय मला। एक मिनिट कधी करणार आहेस? आई माझं एकदा बोलणं होऊ दे अधिपतींशी। अगं काल बोललीस ना तू। अगं पण आमचं पूर्ण बोलणंच झालं नाही ना, एकदा बोलू दे ना। मी त्यांना बाळाबद्दल कुठे सांगितलंय अजून? मग कधी सांगणार आहेस अक्षू? सांगते मी लवकरच सांगते। अगं पण सोनोग्राफी करणं आवश्यक आहे। अगं आई, अगं मला आमच्या बाळाचं पहिलं हार्टबीट अधिपतींबरोबर ऐकायचंय, म्हणून मी तुला म्हणत होते की आता आज नको लगेच। प्लीज आई, प्लीज समजून घे। बरं ठीक आहे, मला समजू शकतात तुझ्या भावना, कळलं मला। हा पण मी काय म्हणते, एक जनरल चेकअप करून येऊयात ना। सोनोग्राफीचं कसं आहे अक्षू, 1-2 आठवडे मागे पुढे झालं तरी चालतं। अगं फक्त दाखवून येऊयात ना आपण। हा एकदा बोलून घे ना डॉक्टरांशी फक्त। ठीक आहे, बोलते मी, तू नको काळजी करूस। आई अक्षरा घरात परत आली ना की आपण घरात काहीतरी पूजा वगैरे घालूया। हा, आणि मी तिला सांगतो की तुझ्या हस्ते त्या शाळेतल्या मुलांना वह्या पुस्तकं वगैरे वाट। हा असं बाई, त्या अधिपतीला पण सांगूया, त्या गाढवाला सांगूया जरा गोरगरिबांना काहीतरी कपडे लत्ते वाट, त्या कामगारांना बोनस वगैरे दे। देऊ दे। आणि आई मी स्वतः जातो आणि तरी अनाथ आश्रमात, वृद्धाश्रमात जाईन, तिथल्या लोकांना जरा अन्नधान्य वगैरे देईन। वय वय, करा जे काही तुम्हाला वाटते ना मग ते समजा करा। लय आनंद झालाय ना मग तुम्हाला ही बातमी ऐकून। होणार नाही याचीच तर वाट बघत होतो मी। ते चातक जशी पावसाची वाट बघतो ना, त्याच्यापेक्षा जास्त मी अक्षराची वाट बघत होतो। आई अक्षरा या घरात पाहिजे। ती मुलगी असेल ना तर या घरात चैतन्य आहे, काहीतरी पावित्र्य आहे, मांगल्य आहे। आणि आई माझं हे सगळं नवं आयुष्य तिची देण आहे ना, तिचे उपकार आहेत माझ्यावर। अक्षरा या घरात पाहिजे आई। वय वय, खरंय, लय गुणाची पोर आहे बघा। माझ्यावर बी तिचं लय उपकार आहेत बघा। लिहा वाचाया कुठे येतो तुम्हाला?
आडानी बाई मी. अहो पण अक्षराची ओळख तिनं करून दिली. थोडं थोडकं का होईना लिहा वाचाया शिकवलं. आणि आई, अक्षरा आता घरी परत आली ना, मी तिला सांगणार आहे की अधिपतीला घे आणि कुठेतरी बाहेर जा म्हणून. हा म्हणजे मागच्या टायमाला ते बाहेर फिराया का काय पाठवलं होतं ना व तसं वय. तसं नाही आई, म्हणजे म्हणजे तसे जातीलच, पण मी अक्षराला सांगणार आहे की हे घर सोडून कुठेतरी बाहेरच जा. तिथंच तुमच्या नवीन संसाराची सुरुवात करा. एवढ्या दिवसांनी सुनबाई घरला परत येणार आणि हे नको ते काय बोलतायसा. नको ते नाही आहे, ही गरज आहे. आई, या घरात त्या दोघांचा संसार नाही होणार. तो सुखाचा तर मुळीच होणार नाही. ती भुवनेश्वरी होऊ नाही देणार. पहिले पाडे 55 घसरली गाडी तुमची भोवीवर. आई, मी चुकीचं बोलतोय काही? चुकीचंच आहे. लक्ष्मी घरला येणार आणि तिला परत पाठवणार बाहेर. चुकीचंच आहे हे. एवढं समजा ऐश्वर्य आहे ते दोघांचंच आहे नव. त्यांनीच वाढवायचंय, त्यांनीच जपायचंय. मग आता बाहेर जाऊन त्यांना नव्यानं का म्हणून उभं करायचं. काय हरकत काय आहे? करू देत ना, नव्यानं सुरुवात करतील पुन्हा. मागे एकदा दोघे घराच्या बाहेर 10 दिवस राहिले होते ना, ते काय परंपरा वगैरे पाळायला गेले होते, तेव्हा सगळं दोघांनीच केलं ना, नव्यानं केलं ना. आणि आई, केवढे सुखात होते दोघे, केवढे आनंदात होते. पुन्हा करतील तसं. अहो पण इथंच आपल्या माणसात राहून त्यांनी संसार केला तर कुठं बिघडतंय. काय बिघडते आणि कोण बिघडवतंय हे तुम्हाला बरोबर माहिती आहे. आई, आता तो विषय नको. केवढी चांगली बातमी दिली आहे तुम्ही मला. आई, हे सगळं तुमच्यामुळे आहे. थँक्यू सो मच आई. आता बघा, या घरात फक्त चांगल्याच बातम्या ऐकायला मिळणार. तथास्तु. आलेच मी. देवापुढे साखर ठेवते. चारू, बघितलंस ना, अधिपती अक्षराला जाऊन भेटला. मला माहिती आहे तो तिच्याशिवाय नाही राहू शकत. त्याचं खूप प्रेम आहे तिच्यावर. एकटा तिच्या फोटोशी बोलत बसायचा, मी सांगितलं ना तुला. आता तो तिला घेऊन येईल लवकर. मी त्या दिवसाची वाट बघतोय जेव्हा अक्षरा आपल्या घरात परत येईल. काय वहिनी भेटल्या तुला? हा, एकदम ध्यानीमनी नसताना एकदम समोर झाल्या. एक नंबर काम झालंय. पण ते तुमच्या दोघांमधलं सॉर्ट झालं का? हा, ते होईल. म्हणजे नाही झालं. तू ना असंच कर, तू फक्त भांड त्यांच्याशी. तुम्ही दोघं भेटलात ना की तू फक्त भांडतोस त्यांच्याशी. अरे होय की बाबा, ऐकून तर घे माझं. मला येड लागलं काय? तुम्ही काय मला सगळी येडी समजता का? मी काय भांडलो नाही. मला बोलायला सुधरत नव्हतो. भांडू कुठून? जरा बारीक मध्ये भांडलो, लय नाही. हा, एरवी एवढा बोलत असतोस त्यांच्याबद्दल. हा, मग अचानक समोर आल्या ना, मला कुठनं सुरुवात करावी काय कळनाच. बरं बरं ठीक आहे, पुन्हा भेट त्यांना आणि बोलून काय ते सॉर्ट करा. आणि वहिनीना आधी घरी घेऊन ये. काय बायको रुसून माहेरी गेल्या म्हणल्यावर मनधरणी करून घेऊन यायला लागते, आहे का नाही? मग घ्या, ती काय वाटेल ती उद्या त्यासनी घेऊन यायला लागते. एवढं कळलं मग मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.